अमित पतंगे. इथे आपण मकर विषय बोलणार आहे. मागच्या 2 वर्षापासून आपण लक्ष्मी गौरी गणपतीचे व्हिडिओ टाकत आहात. प्रत्येक रिव्ह्यूअरचे किंवा प्रत्येक व्ह्युअरचे असे काही क्वेश्चन्स आहेत ते जे की मी यावेळेस असा प्रयत्न करत आहे की ते ॲन्सर्स करण्याचा, तुमच्या समोर येऊन आणि काही क्वेश्चन्स फेस टू फेस एक्सप्लेन करून प्रयत्न करत आहे पहिल्यांदा. सो एक कॉमन क्वेश्चन्स मला प्रत्येक वेळेस मी पाहण्यात आलेला आहे यूट्यूब चॅनलवर माझ्या, की मकर जे आपण वापरतो त्या मकरची साईज काय आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक व्ह्युअरला मला रिप्लाय करावा लागतो की ही साईज आहे. परत दुसऱ्या काही क्वेरीज असतात. तर असं डिसाईड केलं की यावेळेस आपण मकरची साईज, त्याची डिझाईन, त्याचे स्टेअर्स किती असतात, कुठे काय आपण हे करू शकतो, लोकेट करू शकतो, लक्ष्मी कुठे सेट होऊ शकतात, गणपती कुठे युजली सेट करतो, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. सो वेलकम. हे मकर आहे आपल्याकडे. सो या मकर विषयी आपण एक्सप्लेन करू. याची साईज, विड्थ, हाईट, ओव्हरऑल प्राइस, आपण हे कुठल्या मार्केटमधून घेऊ शकतो, ही सगळी इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला ऐकायला भेटेल आणि पाहायला भेटेल. तर आपल्याकडे आता हे मकर अवेलेबल आहे. हे एक मकर स्टँडर्ड साईज आहे. याच्यामध्ये साधारणतः आता माझी हाईट पाहिली तर एक 5.6 फीट राहील आणि अराउंड हे मकर ह्या हाईटचं आहे. अंदाजे हे 6 फीट असणार आहे. सो मकरमध्ये काही वेगवेगळ्या साईजेस येतात, जसे की हाईट 6 फीट असेल किंवा अजून एखादं मकर आपल्याकडे अवेलेबल आहे ते 7 फीट अबव्ह आहे, 7 फीट हाईट आहे. विड्थला आय गेस 6 फीट असेल, तर आय थिंक हे 6x6 फीट येईल. तर या मकरमध्ये तुम्हाला हे अशी डिझाईन पाहायला भेटेल. इथे तुम्ही फ्लॉवरचं डेकोरेशन करू शकता किंवा फुलांच्या काही माळा तुम्ही शोकेस करू शकता. इथे साधारणतः हे जे आहे हे शार्प एजेस आहेत, हे तुम्हाला लावू शकतात. घेतानाच तुम्ही याला थोडंसं स्मूथ करून घेऊ शकतात, कुठून वेल्डिंग करून किंवा कुठूनही करून घेऊ शकतात. ज्या शॉपमध्ये हे तुम्हाला अवेलेबल आहे ते तुम्हाला करून घेऊ शकतात, सो दॅट की घरामध्ये कोणी जर लक्ष्मी वगैरे उभारत असेल तर त्यांना साधारणतः हे लागणार नाही. सो ह्याची एक काळजी घ्या. हे जे साधारणतः मकर आहे, आता रिसेंटली जे मकर येत आहेत ते तुम्हाला जस्ट प्लग अँड प्ले काइंड ऑफ येतात. जस्ट तुम्हाला एकमेकामध्ये ते इन्सर्ट करायचे आणि उभा करायचं. हे जे आहे ते काइंड ऑफ काही वर्षापूर्वीचं मकर आहे. तुम्हाला याच्यामध्ये नट बोल्ट सिस्टीम बघायला भेटेल, कारण प्रत्येक जो काही कनेक्टेड पार्ट आहे तो या नट बोल्ट थ्रू हा कनेक्ट झालेला आहे, फिट झालेला आहे. सो या टाईपमध्ये आहे. रिसेंटमध्ये जर तुम्ही कुठे परचेस करत असाल तर लेट्स मेक शुअर की नट बोल्ट नसलेलं तुम्ही मकर प्रेफर करा, कारण ते इझी टू सेटअप आहे, इझी टू इन्स्टॉल आहे. साधारणतः हे मकर उभा करायला 1 ते 1.5 तास, 1.5 आवर मिनिमम लागतो एका पर्सनला. 2 जण असतील तर एका तासामध्ये होऊ शकेल, पण याला थोडेसे लिटल बिट एक्स्ट्रा एफर्ट्स आहेत. पण तेच जर तुमचं एकमेका साच्यामध्ये जर ते बसवायचं असेल मकर, तर हार्डली आय थिंक ते 15 to 20 मिनिट्समध्ये इव्हन सिंगल पर्सन सुद्धा तो इन्स्टॉल करू शकतो. सो ही अशी डिझाईन आहे. हे शार्प एजेस आहेत. त्यानंतर इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नट बोल्ट बघायला भेटेल. आणि आता डायरेक्टली आपण प्रत्येकाची एक्झॅक्ट साईज किती आहे, सो दॅट की जो एक कॉमन क्वेश्चन प्रत्येकाला पडलेला आहे साईज अँड ऑल, तो आपण या टेप थ्रू प्रॉपर मेजर करू. सो आपल्याकडे हा टेप आहे जसं मी बोललो, आणि या टेपनुसार आपण हाईट्स मेजर करायला सुरुवात करू. सो याची फर्स्ट आपण व्हर्टिकल हाईट मेजर करू. सो दॅट व्हर्टिकल हाईट मेजर करण्यासाठी हा माझ्याकडे स्टँडर्ड मॅट्रिक्सचा टेप आहे. सो मी जसं बोललो होतं की जसं 5-6 अराउंड माझी हाईट असेल आणि 6 फीट मकर असेल, तर इथं बघू शकता तुम्ही 71-72 इंच, म्हणजे ऑलमोस्ट 6 फीट ही एक्झॅक्ट हाईट आहे. ओके, आता आपण व्हर्टिकल हाईट पाहिली. आता हॉरिझॉन्टल हाईट पाहू. ती पण आता 2 हिस्सेमध्ये पाहू. सेंटरपासून हाईट किती आहे, कारण सेंटर असल्यामुळे इक्वल साईज ॲलोकेटेड आहे. सो दॅट ही जी आहे हाईट आपली, सॉरी विड्थ, 34 ऑलमोस्ट 34 इंच आहे, म्हणजे 3 फीटला ऑलमोस्ट 2 इंच कमी. आणि जसं की हे इव्हनली डिस्ट्रीब्युटेड आहे. सो 34 आणि 34 ऑलमोस्ट 68. सो 6 फीटसाठी ऑलमोस्ट 4 इंच कमी पडतं. एक राऊंड अँड राऊंड 6 फीट आहे, 68 इंच. आणि व्हर्टिकल हाईट जी आहे ती एक्झॅक्ट 6 फीट आहे. ओके, सो 68 इंच फ्रंट टू एंड ही तुम्हाला स्पेस वापरायला भेटेल, ज्याच्यामध्ये तुम्ही लक्ष्म्यांचं डेकोरेशन, खेळण्या वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी करू शकता. तर आता आपल्या ह्या मकरसाठी इथे 2 स्टेअर्स आहेत, 2 पायऱ्या आहेत. इथे ॲक्च्युली आपण लक्ष्म्या उभा करतो. तर तुमच्या लक्ष्म्याचा जो बेस आहे तो ऑलमोस्ट जो आहे स्क्वेअर बेस,
तो साधारणतः 10 इंच येतो. तर लेट्स से की ह्या पायऱ्या किती येतात साईजमध्ये, सो दॅट की आपल्याला काय काय गोष्टी ठेवता येतात. लक्ष्म्या घेताना तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करावा लागेल, ही गोष्टी आयडिया येतात. तर आपण ही जर साईज चेक केली तर ही ऑलमोस्ट 13 इंच ह्याची साईज येते. सो ऑलमोस्ट 1 फीटपेक्षा जास्त आहे. सो दॅट की तुम्हाला लक्ष्म्याचा जो बेस आहे तो बेस घेताना मिनिमम जो त्याची लेंथ आहे ती 1 फीट अराउंड जरी असेल तर या मकरनुसार सफिशियंट येतात. सो मेक शुअर की लक्ष्म्या घेताना जे तुमच्याकडे मकर आहे त्याचा बेस एक सफिशियंट आहे, सो दॅट की लक्ष्म्या अशा टेल्ट नाही होणार, पडण्याची भीती नाही राहणार. सो ह्या 13 इंच अवेलेबल आहे. आणि साधारणतः आपण ह्याची जमिनीपासून हाईट जर पाहिली तर ही पहिली पायरी 10 इंचावर येते, 1 फीटला 2 इंच कमी, 10 फीट. आणि दुसरी पायरी आणि पहिल्या पायरीमध्ये डिफरन्स ऑलमोस्ट तेवढाच आहे, 10 इंच. म्हणजे 10-10 इंचावर एक पायऱ्या, 2 पायऱ्या अशांनी सेट केल्या आहे. मकर हे वेगवेगळ्या लेंथमध्ये किंवा साईजेसमध्ये भेटतात तुम्हाला. आणि पायऱ्यांची साईज, हाईट ही सुद्धा डिपेंड भेटते. आता मकरविषयी बोलायचं राहिलं तर मकरविषयी अजून एक कॉमन क्वेश्चन विचारला जातो की मकर आम्हाला कुठे भेटेल. आता प्रत्येक लोकल मार्केटमध्ये तुम्हाला भेटेल. तुमच्या लोकल मार्केटमध्ये जा. प्रोबॅबली मी माझं स्वतःचं मकर जे आहे तर ते अंबेजोगाई एक तालुका आहे बीड जिल्ह्यामध्ये, मी तिथून तो परचेस केलेला आहे. प्रोबॅबली मी या डिस्क्रिप्शनमध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या शॉपचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड करेल. बट तुम्ही जर दुसऱ्या सिटीमध्ये राहत असाल, पुणे, मुंबई किंवा दुसऱ्या कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये राहत असाल तर प्रोबॅबली हा ऑप्शन नाही आहे. हा ऑप्शन तुम्हाला फिजिबल नाही पडणार, सुटेबल नाही होणार की इथून तो बाय करा. तर कुठल्याही तुम्ही तुमच्या लोकल मार्केटमध्ये जाऊ शकतात. तिथे तुम्हाला हे इझिली अवेलेबल होऊन जाईल. आणि साधारणतः याची प्राईस डिपेंड्स ऑन तुमची हाईटनुसार थोडीशी प्राईस कमी जास्त होऊ शकते. पण साधारणतः 2,500 ते 3,000 पासून या रेंजपासून स्टार्ट होतात. ते अराउंड आय थिंक 5-5.5 हजाराच्या आतमध्ये मकर तुम्हाला भेटायला पाहिजे. तर माझ्याकडे अजून एक दुसरं मकर आहे, ते अराउंड 7x6 फीट आहे, 7 फीट हाईट आहे, विड्थ 6 फीट आहे. इव्हन त्याला पायऱ्या 3 आहेत. आय थिंक ते 3,500 ते 4,000चं मकर असेल. हे कदाचित थोडंसं कमी असेल, हा 3,000पर्यंत असेल. दुसरे कुठले मकर आहेत ते क्वालिटीनुसार 4-4.5. बट अराउंड बेस्ट रेंज 3 to 5,000, 3 to 5K या रेंजमध्ये तुम्हाला लोकल मार्केटमधून मकर भेटेल. हां, तर आता आपण हे मकरची जी साईज आहे, हाईट, विड्थ, लेंथ, ह्या गोष्टी सगळ्या पाहिल्या. परत डेकोरेशन बेसिकली आपल्याला ह्या फ्रंट साईडला आपल्याला काय यूज करता येईल हे आपण पाहिलं. स्टेअर्सबद्दल आपण पाहिलं की स्टेअर्सची साईज किती येते, स्टेअर्सची हाईट बेसपासून किती येते, सो दॅट की तुम्हाला ते कसं आणि कुठल्या गोष्टी पुढे ठेवायच्या हे आयडिया आहे. लक्ष्म्याची साईज आणि बेस कसा असला पाहिजे ते तुम्हाला लक्ष्मी खरेदी करताना आयडिया येऊन जाईल. दुसरी गोष्ट, बेसिकली या मकरमध्ये इथे तरी 2 लक्ष्म्या असतात, एक साईडला एक, दुसऱ्या साईडला दुसरी. जो गणपती असतो तो सेंट्रलला असतो आणि बाकीचे नैवेद्य, रुखवत आणि बाकीच्या खेळण्या ह्या गोष्टी इथे मांडल्या असतात. तर नैवेद्य, रुखवत दुसऱ्या पायरीवर येतात किंवा खालच्या पायरीवर येतात आणि बाकीच्या खेळण्या आणि बाकीचं जे काही डेकोरेशनचं सामान आहे ते सगळं डेकोरेशन इथे येतं. सो अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ पाहिला आहे. आज लक्ष्म्याचा पहिला दिवस आहे. डेकोरेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रोग्रेसमध्ये आहेत, त्यामुळे तुम्ही एक बेसिक डेकोरेशन पाहत आहात तिथे. डेफिनेटली तुम्ही नेक्स्ट डे किंवा बाय एंड ऑफ द डे एक दुसरा व्हिडिओ रिलीज होईल ज्याच्यामध्ये हे पूर्ण लक्ष्म्या कशा सेट झालेल्या आहेत, डेकोरेशन कसं कम्प्लीट झालं आहे हे तुम्हाला बघायला भेटेल. आय होप की ज्या काही क्वेरीज आहेत बेसिकली त्या क्वेरीजची आन्सर्स या व्हिडिओमधून तुम्हाला भेटतील. आणि याच्या पुढे काही दुसऱ्या क्वेरीज असतील त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ नक्कीच तयार करेन. थँक्यू.